नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण वर्षभरासाठी लागणारी लाल मिरची पावडर कशी बनवायची ते पाहणार आहोत। तर त्यासाठी इथे मी 1 किलो लवंगी मिरची घेतलेली आहे, स्वच्छ करून निवडून घेतलेली आहे आणि उन्हामध्ये वाळवून घेतलेली आहे, तुम्ही इथे बघू शकता। त्यानंतर पाव किलो इथे मी बॅडगी मिरची घेतलेली आहे, ही सुद्धा वाळवून घेतलेली आहे। आता मिरची पावडरला आपल्याला रंग येण्यासाठी किंवा वर्षभर टिकण्यासाठी जाळी आळी लागू नये म्हणून आपण खास 2 पदार्थ वापरणार आहोत। तर इथे आपल्या मिरची पावडरला जाळी आळी लागू नये म्हणून इथे मी 1 किलोसाठी 70 ग्रॅम मीठ घेतलेला आहे आणि आपल्या मिरची पावडरला रंग कलर छान येण्यासाठी इथे मी 100 ग्रॅम तेल घेतलेला आहे। तेल घेताना हे स्वच्छच घ्यायचं आहे, खरकट तेल अजिबात वापरायचं नाही। तर चला सुरुवात करूया। तर मिरची पावडर आपण घरीच बनवणार आहे। इथे मी मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला मिरच्या घालून घ्यायच्या आहे। आता तुमचं जर मिक्सरचं भांडं जर मोठं असेल, व्यवस्थित असेल, त्यामध्ये मिरची दळल्या जात असेल तर तुम्ही घरी सुद्धा बनवू शकता, नाहीतर कांडप यंत्रावर सुद्धा दळून आणू शकता। आता आपण हे दळून घेऊ। आता मिरची पावडर आपल्याला चाळून घ्यायची आहे। तर इथे मी मोठं भांडं घेतलेलं आहे आणि चाळणी घेतलेली आहे। तुमच्या घरामध्ये एकदम बारीक जी चाळणी असेल त्या चाळणीने चाळायचं आहे। आता यामध्ये ही सगळी मिरची पावडर आपण घालून घेणार आहे। एकदमच सगळी मिक्सरला बारीक होत नाही, थोडीशी जाडसर राहते। आता ही अशा पद्धतीने चाळून घ्यायची आहे, तुम्ही इथे बघू शकता। आता ही चाळल्यानंतर जो चोथा राहतो तो पुन्हा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बाकीच्या मिरच्यांबरोबर बारीक करून घ्यायचा आहे। आता मिरची पावडर बनवत असताना तुम्ही हातामध्ये ग्लोव्ज घालू शकता, तुम्हाला जर सवय असेल तर नाही घातलं तरीही चालेल। तर अशा पद्धतीने चाळून घेतलेलं आहे। आता बाकीच्या राहिलेल्या सगळ्या मिरच्या आपण बारीक करून घेऊ आणि तेल आणि मीठ कधी घालायचं हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। तर आपली सगळी मिरची इथे दळून झालेली आहे, तुम्ही कलर बघू शकता आणि त्यानंतर अगदी थोडासा चोथा राहिलेला आहे। त्याची तुम्ही चटणी बनवू शकता किंवा टाकून सुद्धा देऊ शकता। खूप कडक असतं कारण त्यामध्ये बिया असतात। आता ह्या मिरच्यांची पावडरचा कलर तुम्ही बघू शकता। आता यातली आपण थोडीशी पावडर बाजूला काढून ठेवायची आहे, कारण आधीचा कलर आणि तेल मीठ टाकल्यानंतर कलर कसा येतो ते आपल्याला बघायचं आहे। आता यामध्ये घालूया आपण मीठ आणि त्यानंतर तेल घालायचं आहे। ह्या स्टेजला आपल्याला इथे तेल मीठ घालायचं आहे आणि हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे। तेलामुळे कलर छान येतो आणि मिठामुळे जाळी आळी लागत नाही। वर्षभर आपली ही मिरची पावडर छान अशी राहते आणि रंग टिकून राहतो, अजिबात असा रंग फिका वगैरे होत नाही। आता तुम्हाला अजून बाकीच्या दुसऱ्या कोणत्या मिरच्या घालायच्या असतील त्यासुद्धा मिरच्या तुम्ही यामध्ये ॲड करू शकता, कारण बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या भेटतात। मी इथे 2 प्रकारच्या मिरच्या वापरलेल्या आहे, कारण दरवर्षी मी अशीच मिरची पावडर बनवते। माझ्या या पद्धतीची तुम्ही मिरची पावडर एकदा जरूर करून बघा, तुम्हालाही आवडेल आणि भाज्यासुद्धा छान होतात, तरीसुद्धा छान येते। आता हे सगळं आपण मिक्स करून घेतलेलं आहे। पुन्हा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून हे फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे मीठ आणि तेल सगळ्या मिरची पावडरला व्यवस्थित लागल्या जाईल। तर आपण तेल आणि मीठ घातल्यानंतर मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। इथे आपली मिरची पावडर तयार झालेली आहे, तुम्ही इथे कलर बघू शकता। आता जी आधी आपण मिरची पावडर काढलेली त्याचा कलर फिका आहे आणि त्यानंतर आपण तेल मीठ घालून हे मिक्सरला फिरवून घेतलं, याचा कलर तुम्ही बघू शकता। आता ही मिरची पावडर तुम्ही एखाद्या काचेच्या बरणीमध्ये, स्वच्छ आणि कोरडी काचेची बरणी घ्यायची आणि त्यामध्ये भरून ठेवायची आहे। वर्षभर काय 2 वर्षसुद्धा छान अशी ही मिरची पावडर टिकते। तर अशा ह्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी तुम्ही मिरची पावडर वर्षभरासाठी जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा। धन्यवाद।